नाशिक शहरापासून 64 किमी अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले चांदवड हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने व माहूर निवासिनी रेणुका देवी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले ऐतिहासिक शहर आहे. चांदवड शहराला ऐतिहासिकच नाही तर पौराणिक वारसा सुद्धा आहे. या चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई आग्रा रस्त्यालगत एका डोंगरावर असणारे चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर चांदवडच्या मध्ययुगीन इतिहासाचे साक्षीदार आहे. मंदिराच्या मागच्याच बाजूला आपण चांदवड किल्ला बघू शकतो. यादव वंशीय राजा चंद्रसेनाचे साम्राज्य चांदवड नगरीत होते. राजा चंद्रसेनानेच या मंदिराची निर्मिती केली असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. प्राचीन काळी चंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला होता. तो शाप निवारण होण्यासाठी चंद्राने शंकरांची उपासना सुरू केली. या उपासनेमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले व चंद्राचा शाप निवारण झाला. चंद्राने स्थापन केलेले म्हणून चंद्रेश्वर या नावाने हे शिवलिंग ओळखले जाऊ लागले. चंद्रेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आपल्याला दिसून येते. मंदिराच्या बाह्य भागावर अनेक लहान मोठी शिल्प कोरलेली आहे व मंदिराला रंगरंगोटी केल्याने मंदिराचे प्राचीनत्व पुसले गेले आहे आणि शिल्पांचे सौंदर्यही त्यामुळे उणावलेले आहे. मंदिर परिसरात अनेक देवदेवतांच्या मूर्ती, स्त्री शिल्पे, भग्न विरगळ, सतीशिला व मंदिरांचे अवशेष विखुरलेले आपल्याला दिसून येतात. पूर्वी मंदिरात जाण्यासाठी क्वचितच काही पायऱ्या तर काही ठिकाणी अवघड वाट होती. मंदिरापर्यंत जाण्यासाठी चंद्रेश्वर सेवा मंडळाच्या सहकार्याने पाठपुरावा करून येथे पायऱ्या तयार करून घेतल्या. श्रावण महिनाभर तसेच महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. भाविक मोठ्या संख्येने इथे येतात. चांदवड मुख्यत्वे रेणुका देवी मंदिरासाठी परिचित आहे. येथील रंगमहल, इंद्राई, राजधेर, कोरधेर किल्ले पाहण्यासारखे आहे. चांदवडला रेणुका मातेला आल्यास या अपरिचित मंदिराला नक्की भेट द्यावी. धन्यवाद.